सह्याद्रीच्या कुशीत भीमाशंकर पट्ट्यामध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे आणि याच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे जी भाताची रोपं आहेत ती कुठेतरी तरळलेली पाहायला मिळते। मी सध्या आलो आहोत भीमाशंकरच्या पट्ट्यामध्ये। या ठिकाणी पाहतो की सध्या भाताची पेरणी खरं तर शेतकऱ्यांनी केली होती, मात्र गेल्या 10 ते 15 दिवसापासून या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्याला लागली होती। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की सध्या ही भाताची रोपं जगवण्यासाठी खरं तर पावसाची आवश्यकता होती, मात्र गेले 2 दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने या परिसरामध्ये हजेरी लावल्याने ही पिकं कुठेतरी तरळलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण भीमाशंकरचा जो आदिवासी भाग आहे या आदिवासी भागामध्ये आदिवासी शेतकऱ्यांचं महत्त्वाचं पीक मानलं जातं म्हणजे भात, आणि या भातावरतीच संपूर्ण अर्थकारण खरं तर वर्षभराचं त्यांचं आखलेलं असतं। मात्र सध्या पाऊस लांबलेला आहे आणि याच पाऊस लांबल्यामुळे सध्या जी पेरणी केलेली आहे त्या पेरणी केलेला भात आहे, भाताची रोपं मरतात की काय अशी परिस्थिती सध्या त्या ठिकाणी उद्भवत होती। मात्र सध्या आपण पाहतो की सध्या 2 दिवसापासूनच या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे हजेरी लावल्यामुळे या भागातील जी पिकं आहेत ती खरं तर तरळलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र संपूर्ण एकंदरीत पाहता या ठिकाणी मोठ्या पावसाची प्रतीक्षा खरं तर आदिवासी शेतकऱ्यांना लागलेली आहे, कारण की मोठा पाऊस झाला तरच या भाताची रोपांची जी भात लागवणी आहे ती लावणी खरं तर करण्यात येईल। मात्र एकंदरीत सध्या जी परिस्थिती आपण पाहतो की सध्या उत्तर पुणे जिल्ह्यातील जो सह्याद्रीचा पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा अभिषेक समोर सुनील टीम मराठी भीमाशंकर पुणे।